नवी मुंबई एमएसबीच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात एमएसबी कार्यालयावर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने हल्लाबोल आंदोलन व धडक मोर्चाचे आज बुधवारी दिनांक 10/6/2026 रोजी सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले। रहिवाशांनी एमएसबीचे कार्याचे करायचे काय, खाली मुंडे वर पाय अशा घोषणा दिल्या। कारण गेले 2 महिने नवी मुंबई घनसोली प्रभाग क्रमांक 6 अर्जुनवाडी दत्तनगर परिसरामध्ये दिवसा 7-8 तास आणि रात्री 7-8 तास दररोज लाईट जाते। त्यामुळे विद्यार्थ्यांचे व ज्येष्ठांचे, वयोवृद्धांचे, आजारी नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल व्हायला लागले आहेत। अनेक वेळा एमएससीबीला तक्रार करून सुद्धा न्याय मिळत नाही। एमएसबीचे अधिकारी आपल्या मोबाईल बंद ठेवून बसतात। तक्रारदारांच्या तक्रारीचे निवारण होत नाही। विद्युत सेवा वेळेवर पुरवली जात नाही। त्याचे कारण असे, गेल्या 16 वर्षांमध्ये अर्जुनवाडी व दत्तनगरमध्ये जे नगरसेवक होते त्यांनी जनतेला लालच दाखवून दशक माजून मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती बांधल्या आहेत। पण हे करत असताना प्रत्येक घरावर 5 मजले झाले तर लोकसंख्या 5 पट वाढली। त्यामुळे विद्युत वाहिनीची क्षमता वाढली नाही। नवीन डीपी बसवल्या नाही, ते योग्य ते उपाययोजना केल्या नाहीत। त्यामुळे आज विद्युत वाहिनीवर लोड येऊन दररोज आग लागते। त्याच्यातून जीवितहानी होण्याची शक्यता आहे। गेल्या 1 महिन्यात 2 वेळा इमारतींना आग लागली। आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे। याला जबाबदार एमसीबीचे भ्रष्ट अधिकारी व गेल्या 16 वर्षात जे नगरसेवक होते ते जबाबदार आहेत। त्यांनी अनधिकृत बांधकाम करताना वरील प्रमाणे कोणतीही दखल घेतली नाही। फक्त अनधिकृत बांधकाम करून प्रत्येक इमारतीमध्ये 2 फ्लॅट, 4 प्लॅन, 8 फ्लॅट असे कमिशन केले आणि या कमिशनमधून शेकडो कोटीची मालमत्ता जमवली। आणि आज सदर इमारतीमध्ये विद्युत पुरवठा होत नाही। अनेक इमारती निकृष्ट दर्जाचे आहेत, त्या पाडून जीवितहानी झाली तर जबाबदार कोण? आज गेले 2 महिने अर्जुनवाडी दत्तनगर येथे रहिवासी दिवसा व रात्री बिन लाईटचे हाल अपेष्टा सहन करत आहेत। आज रहिवाशांचा उद्रेक झाला व त्यांनी एमएससीबी ऑफिसावर हल्लाबोल आंदोलन केले। त्यांच्यामध्ये अनेक रहिवाशांनी अर्जुनवाडी दत्तनगर येथील गेल्या 16 वर्षात असणाऱ्या नगरसेवकांनी अशा प्रकारे त्यांच्या आयुष्याची वाताहत केली त्याबद्दल खंत व्यक्त केली, नाराजी व्यक्त केली। आम्ही फसलो आणि आम्हाला फसवले असेही काहींनी जाहीरपणे कबूल केले। सदर आंदोलन युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे व संपूर्ण नाव नवी मुंबई शिवसेना तसेच आंदोलनामध्ये प्रमुख नेतृत्व खासदार नरेश मस्के साहेबांनी केले। एमएससीबी कार्यालयासमोर सर्व आंदोलन चालू होते तेव्हा एमएससीबीचे अधिकारी भेटायला आले। त्यांनी झालेल्या चुका मान्य केल्या आणि माननीय खासदार नरेश मस्के साहेब यांनी 1 महिन्याच्या आत नागरिकांच्या समस्या सोडवण्यात याव्यात, अन्यथा भविष्यात कायदा हातात घ्यावा लागला तरी आमच्या शिवसैनिक माघारी जाणार नाहीत असा सज्जड दम दिला। तेव्हा एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी 1 महिन्याच्या आत सर्व समस्येचे निवारण करू आणि विद्युत सेवा चांगली देऊ असे आश्वासन दिले। त्यामुळे आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले। नवी मुंबई महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज प्रतिनिधी कुमार पाटील यांचा रिपोर्ट।